स्लिंग बॅग तयार करण्यासाठी कापडाला नॉन जोडून घेतलेले आहे। याची रुंदी 5.5 इंच आणि उंची 8.5 इंच घेतलेली आहे। हे दोन पीस आपण कट करून घेतलेले आहेत। आता एक पीस घेऊन 2 इंचावरती आपण खूण करून हा पीस आपण कट करून घ्यायचा आहे। कट करून घेतल्यानंतर आता आपण यात 5.5 इंच लांबीची ही चेन जोडणार आहोत। चेन उलट ठेवून त्यावरती एक शिलाई करून घेऊया। त्यानंतर फोल्ड करून त्यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आणि पुन्हा आपण हा वरचा पीस ठेवून त्यावरती शिलाई करून पुन्हा एक दाबटीप घालून घ्यायची आणि यामध्ये आपण आता एक रनर ॲड करून घेतलेला आहे। चेनच्या दोन्ही तारा आपण साईडला काढून त्यानंतर यात रनर घालणं आपल्याला खूप सोपं जातं आणि आपण हा भाग जसा तयार केलाय त्याचप्रमाणे हा दुसरा भाग पण आपण तयार करून घ्यायचा आहे। चेन जोडून आणि रनर पण त्यात ॲड करून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही भाग तयार करून झाल्यानंतर वरच्या भागाला त्याच लांबीची चेन घेऊन शिलाई करून घ्यायची आहे आणि आता आपण याच्यावरती एक दाबटीप घालून घेतलेले आहे। पुन्हा आता हा दुसरा पार्ट उलट या चेनवरती ठेवून शिवून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण या भागावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे आणि मधल्या चेनमध्ये रनर ॲड करून घेऊया। आता हा रनर ॲड करून झाल्यानंतर आपण पॉकेटसाठी हे नॉन जोडणार आहोत। त्याची लांबी रुंदी 5.5 इंच आणि लांबी 9 इंच घेतलेली आहे। तो अशा प्रकारे अर्धा इंच फोल्ड करून याला चारही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। मधल्या चेनवरती आपण याला जोडणार आहोत। त्यामुळे आपलं असं पॉकेट तयार झालेलं आहे। दुसऱ्या भागाला पण अशाच प्रकारे आपण हे नॉन जोडून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही नॉन जोडून झाल्यानंतर आपले 2 पॉकेट तयार झालेले आहेत। आता हे फोल्ड करून त्यावरती एक शिलाई करून घ्यायची आणि नॉनने आपण त्याला बंदिस्त करून घ्यायचा आहे। आता हा भाग आपण सुलट करून घेऊया। सुलट करून घेतल्यानंतर दोन्ही बाजूंनी आपण याला आता शिलाई करून घ्यायची आहे। शिवून घेतल्यानंतर आपण आता बंद तयार करणार आहोत। त्यासाठी 3 इंच रुंद आणि 58 इंच लांबीचं हा बेल्ट तयार करणार आहोत। अशा प्रकारे आपण फोल्ड करून हा बंद साईडने जोडून घ्यायचा आहे। आता वरच्या भागापर्यंत अगोदर शिलाई करून घेऊ। वरच्या भागाला आता आपण शिलाई करण्यासाठी खालच्या भागाप्रमाणेच फोल्ड करून यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि शेवटी आपण प्रकारे दुसऱ्या भागाला पण शिलाई करून घेऊया। आता आपली ही बॅग तयार करून झालेली आहे। यामध्ये आपला मोबाईल, पैसे व्यवस्थित बसेल। छोटी आणि सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।